अश्व हे क्षत्रियांचे दैवत, त्यांचा सखा सोबती. क्षत्रियांच्या जीवास अश्वाचा मोठा सहारा. ही अश्व समृद्धी क्षत्रियांकडे असणे म्हणजे भाग्यच. तू या रायगडाला डोळ्यात सामावून ठेव. इथे न जाणे परत येणे होईल ना होईल. तूही या रायगडाच्या खुराकावर पोचला गेलास. गंगासागर तलाव, कोळिंब तलाव या तलावाचे पाणी प्यायला, आणि हे पाणी पिणारे सर्वच अन्यायाविरुद्ध पेटून उठतात. प्राणाची आहुती देऊन स्वाभिमान कसा जपायचा हे इथली माती शिकवते. मृत्यूचा थरकाप कसा उडवायचा हे इथली हवा शिकवते. या स्वराज्याच्या मातीत जो उपसतो तो हाती घेतलेला व्रत कधी सोडत नाही हे सिद्ध करायची संधी आहे तुला. गनिमात सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मावळेच नव्हे तर गोठ्या तबेल्यातील जनावरे देखील आता यलगार करण्यास सज्ज झालेत. कोंकण नामकूल, ठीक तरह से साफ करो. कितनी गंदगी फैली है यहाँ. अगर ये ठीक तरह से साफ नहीं हुआ तो तेरे दोनों हाथ कटवाऊंगा. आंखें क्या दिखाता है लईम? मेरे सामने खड़े होने की औकात नहीं है तेरी और मुझे आंखें दिखाता है. साफ करो इसे. आंखें क्या दिखाता है लईम? मेरे सामने खड़े होने की औकात नहीं है तेरी. हुजूर, हुजूर, वजीर सल्तनत ने अपना कासिद भेजा है, आपसे मिलना चाहता है. सलाम हुजूर, वजीर सल्तनत ने खबर भेजी है कि वो काफर मराठों का राजा अपनी काफरों की टोली के साथ कोकन की तरफ निकल पड़ा है और आपको जल्द से जल्द मुहिम पर निकलने का हुक्म है. कोंकण हुजूर, कोंकण में जाने के दो रास्ते हैं. एक कशेड़ी घाट के पहाड़ी मुल्क से होते हुए खेड़ और चिपळूण की तरफ जाता है और दूसरा महाबलेश्वर और वाई के पहाड़ी दरियाई मुल्क से होते हुए कोंकण में उतरता है. मगर हुजूर, इन दोनों रास्तों से जाने के लिए काफरों की फौज को यहां रुकना ही होगा, पोलादपुर में. तुम्हें पोलादपुर क्यों? हुजूर, मरहट्टों की फौज को यहां रुकना ही होगा क्योंकि पीने लायक पानी उन्हें यही नसीब होगा. आगे दोनों रास्तों पर कोसों दूर तक उन्हें पानी नसीब नहीं होगा.
सुभान अल्लाह। मतलब मरहट्टों की ये टोली यहाँ उनकी जिंदगी का पानी का आखिरी घूंट पिएंगे। लेकिन वक्त कम है, हमें जल्द से जल्द दौड़ लगानी होगी और उन काफर मरहट्टों पर हमला बोलना होगा। आपण गडाच्या नैऋत्येला 2 कोसांवर येऊन पोहोचलो आहोत। आपला तळ इथे पडला आहे, म्हणजे आड वाटेने जायचे म्हटले तरी आपण कोकणात उतरणारच नाही। वयजी यो रस्ता ना कोकणात जातोय ना तळ कोकणात, यो रस्ता देशावर म्हणजे घाटाकडे जातोय। काय बोलताय काय तुम्ही? वय म्हणजे आपल्याला कोकण मोहीम सांगून आपल्यावर अविश्वासच दाखवला म्हणायचा राणी साहेबांनी। आपले रागवणे रास्त आहे। आपण या शिवदौलतीचे एकनिष्ठ मुत्सद्दी सेनानी, या शिवदौलतीच्या हितासाठी सदैव तत्पर। आपला पिढ्यानपिढ्या भोसल्यांच्या कबिल्याशी घरोबा, आपण आम्हास पोरके हरगिज नाही। मग आम्हास कोकण मोहीम असे खोटे नाटे का सांगावे? म्हणजे आमच्यावर भरोसा नाही असाच अर्थ होतो। बल्लाळ स्वराज्यात फितुरांची गर्दी वाढत चालली आहे। या फितुरांपैकी काही फंद फितूर सदरेवर नजर ठेवून आहेत। सदरेवर जरा काही फट्ट जरी झाले तरी ती खबर मुघली छावणीत बिनबुभाट पसरते। आम्ही जे काही केले ते आपल्या फौजेची हानी टाळण्यासाठी, आपल्यासारख्या इमानी सेनानींच्या जीविताच्या रक्षणासाठी। आमचे यात काही चुकले का? नाही, आपले बरोबर आहे, आमचेच चुकले, क्षमस्व। मग आता पुढची दौड मारायची ना? होय राणी साहेब। मेरे जाबाज सिपाहियों, अल्लाह ताला आज हम सब पर मेहरबान है। उन काफर मरहट्टों का हमेशा के लिए बंदोबस्त कर इस दक्कन से उनका नामो निशान मिटाने का मौका हमें मिला है। जी हुजूर, आप हुक्म कीजिए। उन मरहट्टों की आज खैर नहीं। हाँ, हमारे फौज के सारे सिपाहियों को हुक्म फरमाओ, मरहट्टों के यहां तक पहुंचने के सारे रास्तों पर नजर रखो। बड़े बड़े पेड़ काटकर रास्तों पर बिछा दो, जितनी ज्यादा रुकावटें डाल सके डालो। यहाँ के तालाब तक वो काफर मरहट्टे पहुंचने ना पाए। जी हुजूर। बीरवाड़ी, भरावली, तुर्भे की तरफ से सारे आने वाले रास्तों पर हमारे नजरबाज और जासूसों को तैनात कर दो, ताकि मरहट्टों के आने की खबर हम तक जल्द से जल्द पहुंच जाए। जाओ, अपनी अपनी जिम्मेदारी पुख्ता तरीके से निभाओ। जाओ। काफर मरहट्टो, अब तुम्हारी खैर नहीं। तुम्हें यहां से पूरी तरह से खदेड़कर कामयाब हो जाएंगे हम। जिस किले रायगढ़ पर सूरज चमकता है,
उस पर चांद सितारा चमकाने निकल पड़े हैं हम। लेकिन हमारे भेजे हुए नजरबाज अब तक नहीं लौटे कमबख्त। दुपारचा थाळा आटपून आपल्याला जल्दीने निघावयास हवे, नाहीतर मोहीम खोळंबेल. आपण जल्दीने जेवून घ्या आणि ताजे तवाने व्हा. ते करायच्या आधी घोड्यांना दाणा पाणी खरारा करून घ्या, म्हणजे तेही ताजे तवाने होतील. होय. हे काय थाळा तसाच? चला जेवून घ्या राजे. भरलेल्या थाळ्यास असे वाट पाहायला लावू नये. आधी आपण जेवून घ्या दारा. बसा. स्वारींच्या पोटात 2 घास गेले म्हणजे आमचे आपसुकच पोट भरेल. संताजीराव, धनाजीराव, आपणही जेवायला बसा राजांच्या साथीला. पर राणी साहेब, तुम्ही बी घ्या की थाळा. वही जी, समधी एकत्र बसतोय जेवाय. आपण आधी थाळा घ्यावा. तळावरच्या सर्वांचेच जेवण आटपले की आम्ही थाळा घेऊ. तसंही नवऱ्याच्या आधी जेवायला बसत नाहीत मराठ्यांच्या बायका. नवऱ्यासोबत खांद्याला खांदा लावून रणांगणात समशेर चालवण्याची धमक ठेवताना तर त्याच्यासोबत थाळा घ्यायला काय हरकत आहे? घ्या, आमच्या सोबत जेवून घ्या तारा. घ्या घ्या धनाजीराव, घ्या घ्या तुम्ही घ्या. लाहौल बिला कुवत, बगदाद काफरों की फौज इस तरफ आई नहीं, इसका मतलब ऐसा हो ही नहीं सकता. तुमने अपना काम बराबर से नहीं किया. सारे रास्तों पर चौकन्ना होके नजर रखने में नाकामयाब हो गए हो तुम लोग. हम पर भरोसा कीजिए हुजूर, मैं झूठ नहीं बोल रहा हूँ. मराठे इस रास्ते से आए ही नहीं. हम पुख्तगी के साथ पहरा दे रहे थे. वहां न कोई फौज आया, न ही कोई घुड़सवार. तौबा तौबा, लेकिन हमें तो पक्की खबर मिली थी. वजीर आजम ने खुद उनके नजरबाजों के हाथों ये खबर भेजी थी. इसीलिए हमने जी जान लगाकर इस मुहिम की तैयारी की थी. हुजूर, मराठे आए ही नहीं. हुजूर, हमने पास के सभी इलाकों पर नजर रखी, लेकिन उनका कोई नामो निशान नहीं है. मराठे नहीं आए, मराठे आए नहीं. हुजूर बस कीजिए हुजूर, गुस्से पे काबू रखिए. धनाजीराव, तुमच्या पानात ही चटणी कसली? नाही जी, कडुलिंबाची चटणी आहे. तुम्हाला नाही आवडायची. अहो द्या बघू इकडे. आम्हालाही आमच्या वहिनींच्या हातची चव चाखू द्या. द्या.
अतिशय छान झाली आहे चटणी. आमच्या वहिनी सुगरणच आहेत म्हणायच्या. काय काय घातलंय यात? राणे साहेब, त्यासनी काय ठाव असतंय वे? त्यासनी फक्त खायची माहिती आहे. धनाजीराव, तुमच्या डोळ्यात अश्रू? राज, आमचं कुटुंब नेहमी म्हणते असली चटणी जगात कोणी बनवू शकणार नाही. एकदा तुमच्या राजासनी राणी साहेबासनी खाऊ घाला की मी हा कायम तिला गप करायचो. म्हणायचो येड्यावानी बोलू नगस. अगं ते कुठं ना आपण कुठं. पण आता सांगतो तिला का तुझी चटणी माझ्या राजानी आणि राणी साहेबांनी खाल्ली म्हणून आनंदाने येडी दिवाणी होईल बघा ती. धनाजीराव, आम्ही नक्की येऊ तुमच्या घरी जेवायला आणि ही चटणी कशी बनवतात ते शिकून घेऊ आम्ही आमच्या वहिनींकडून. राणी साहेब, तुम्ही कशा पैसे शिकताय? लागल तितकं रतीर लावतो की चटणीचा. जल्दीनं जावा, आमची गोडी जीन कसून तयार ठेवा. इथला पडा उठवायचा आहे. जाऊ. संताजीराव, धनाजीराव, आपण टाकलेला डाव मोठा कारगीर साबित झाला. मुघली फौज आपली वाट पाहत बोट मोडत बसली असेल. तौबा तौबा तौबा! खां साहब, मराठे हमारी सोच से कई ज्यादा शातिर निकले. कोंकण मुहिम की खबर फैलाकर उन्होंने हमसे खामखा दौड़ लगवाई. मैं धोखा दिया, उल्लू बनाया. खामोश! मरहटों की तारीफ कर रहे हो या हमारी तौहीन? बद्दाद काफरों ने चाल चलकर अच्छा नहीं किया. अब उन्हें ऐसा सबक सिखाऊंगा कि शैतान की भी रूह कांप उठेगी. जिस दिन रायगढ़ पर फतेह हासिल होगी उस दिन वहां पर मौजूद हर एक मरहट्टे का सर हमारी शमशीर से कलम होगा. आता जल्दी करून आपली हेरांची टोळी मुघली गोटात पेरायला हवी. फक्त खबरांसाठी नव्हे तर मुघली फौजे दुफळी माजवण्यासाठी. त्यांच्यात दुफळी आहेच, आता ती वाढवायची आहे. लेकिन हमारी जहन में कुछ अलग ही शक पैदा हो रहा है. शक? कैसा शक? मरहट्टों की कोंकण मुहिम की खबर खुद मरहट्टों ने फैलाई या फिर किसी और ने आपको फंसाने के लिए ये अफवाह फैलाई थी? कोई और ऐसा क्यों करेगा? हुजूर, अब तो जानते हैं कि वजीर सल्तनत आपका रुतबा पसंद नहीं करते. उनके घोड़ों का खरारा करने वाला एक मामूली सा हशम साफ करो इसे. अपने गाजीपन से इतना आगे बढ़ता है और बादशाह सलामत से रायगढ़ जैसे काफरों की राजधानी की मुहिम का सिपहसालार बना दिया जाता है. शायद ये बात उन्हें खल रही है, इसीलिए आपको नीचा दिखाने के लिए उन्होंने शायद ये चाल चली होगी. ये बात हमारे जहन में आई ही नहीं. हुजूर, हुजूर, जल्दबाजी में कोई भी कदम मत उठाइए. पहले आप रायगढ़ की मुहिम को फतेह करके अपना रुतबा बढ़ाइए. तब तक हम वजीर आजम पर कड़ी नजर रखते हैं. आजचा डाव चांगलाच झाला. एव्हाना त्या मुघली फौजेत एकमेकांवर संशयाचे निखारे भिरकावण्यास सुरुवातही झाली असेल. वय वय संताजीराव,
आता वाटेत मुक्काम नाही, टाकोटाक सातार जवळ करायचंय आपल्याला. भाल्यांची टोकं सातारकडे वळवा.